चिचच्या पानाचे रुपये करता येत होते तर कडू बाचोटीला भीक मागायला कशाला येत? मग दुसरे पण तेव्हा तोपर्यंत रात्र गेली, तसलं मोदीने केलं, रात्र गेली निघून आता काय कर. पण ते आमचं जीवनराव आहे त्या दिवशी मोर्चात भाषण झालं त्याचं, गाढवाचं पिलू जन्मल्यावर कुणालाही चांगलं दिसतेच. आता महापुरुष देशभारे म्हणजे आता लाता खायचा कार्यक्रम आहे. पण काही असं तुम्ही आम्ही हाव, बळीराजाच्या बाबतीत आम्ही नाही सांगतो साहेब. हेच काय, आम्ही माजुरी सरकारला खाली उतरिले, जमिनीवर नाक घासायला लावले. आणि हे बळीराजा असा आहे, पेटना तर पेटना, दगडी कोळशासारखा आहे. पेटल्यावर मग मात्र इजन यायला दामटू मारतील वगैरे असं नाही, वटीत गोटे घेऊन मारतील. आणि यायला इथं फिरायचं सोडा, मुंबईत बसून राज्य करा. आम्ही म्हणालो तुम्ही भूमिका घ्या, काय उपकार नाही. आम्ही आज आकडेवारी काढून देतो. पवार साहेबाच्या कालखंडामध्ये ज्याला MSP म्हणतो, मिनिमम सपोर्ट प्राइस, ही 190 पासून 210% वाढली. तिचा ऍव्हरेज वर्षाकाठी 20 रुपये, 20% ऍव्हरेज. दरवर्षी शेतीमालाच्या आधारभूत किमतीतली वाढ ही पवार साहेबाच्या कालखंडातली 20% आहे. मोदी सरकार आलं तेव्हापासून पहिला खरीप, त्याच्यानंतरचा रब्बी आणि या वर्षीचा खरीप, या तिन्ही हंगामातला जर आपण हिशोब काढला तर 1.5 आणि 1.5 3% आहे. म्हणजे वर्षाला 1.5% वाढ आहे. आम्ही म्हणालो, मला एकाने पत्रकारांनी प्रश्न विचारला, मी त्यालाही विचारला की 18.5% आमचं येणं आहे ना. आमची नैसर्गिक वाढ ही दरवर्षाला जर शेतीतल्या मालाची वाढ ही 20%ची आहे तर तुम्ही फक्त 1.5%वर आला. आमचे 18.5% या देशातल्या संपूर्ण 38 पिकाचे हिशोब काढा. संपूर्ण देशातलं जवळपास 26 कोटी टनाच्या उत्पादनातला फरक काढा. आमचं तर काय 3 लाख कोटीच्या आत कर्ज आहे. अरे हे काढून एखादी खरवं तुमच्यावर निघेल, बोलायला कशाला? आमच्याकडे सगळे सैद्धांतिक मुद्दे आहेत. मी आज तुमच्याकडे आलो म्हणजे पवार साहेबांनी अध्यक्ष महाराजांना दाखविले की आम्ही एक फॉर्म तयार केला आणि ते फॉर्म सरकारकडे नाही मागायचं. आम्ही आता कोर्टात जायची भूमिका घेतलेली आहे आणि कोर्टात जाण्याचा आधार एक, याच्यावर बरीचशी आमची मोठ्या साहेबांची चर्चा झाली. घटनेमध्ये एक कायदा आहे ज्याला अधिकार, ज्याला मूलभूत अधिकार म्हणतात, फंडामेंटल राईट. मला माणूस म्हणून जीवन जगण्याचा हा मला घटनेने